भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरे कवाटे देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी, सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहेत, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि महाराज, बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी या मृत्यूलोकात ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमध्ये या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं, हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि तेही समजावून दे, या देहातील चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला दिला, ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी: अष्टविनायक सेवा समिती, गणेश मंदिर, शिवनेरी नगर, सेक्टर 26, वाशी, नवी मुंबई. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर विश्वगौरव विभूषित महायोगी परम आदरणीय ज्यांच्या चरणाला प्रथमतः स्पर्श करून नामोल्लेख करतो, परम आदरणीय गगनगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या खऱ्या अर्थानं गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या 23 वर्षांपासून उतरणारी ही पंढरी म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार काढून टाळ्या आपणा सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं 23 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे दादा खऱ्या अर्थानं साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी जी तरुणाई उपस्थित आहे, आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामसप्ताह नामपंढरीची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. आणि ज्येष्ठ मंडळींनाही एक वाक्य सुरुवातीलाच बोलून जातो: महाराज, तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतार वय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतार वय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण पार्लेजीच्या पुड्यासोबत 2 प्रश्न मोफत घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे? आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात?
त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगतावं की आमची लेखा आपल्या आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये पुढे असताना त्या अध्यात्म क्षेत्रातही तेवढीच पुढे आहे, तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला आपल्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे की आपली तरुणाई या निमित्तानं पुढे आहे, म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आणि तरुण वर्गालाही सुरुवातीला मित्रत्वाच्या नात्याने एक वाक्य बोलून जातो, महाराज तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या सेक्टर 26ला चौकामध्ये उभे आहात, तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहेत, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर बाजूला बसलेल्या वडिलांची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या खिशात रुपया सुद्धा नसू द्या, पण तुम्ही आल्यानंतर 4 लोक नम्रतेने तुम्हाला येऊन जर नमस्कार करत असतील तर खऱ्या अर्थानं बसलेल्या वडिलांची मान सन्मानाने ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपली तरुण लेकरं जेव्हा अध्यात्म सागरामध्ये येतात तेव्हा नक्कीच ती वाममार्गाला जात नाही. म्हणून तर आपल्या तरुणाईसाठी सुद्धा एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जर पाहिला गेलं तर अध्यात्म सागरातली सगळी विचारपीठ आणि व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असताना बाबा खरं तर माझ्यासारख्या लेकरांना आपल्या सगळ्यांसमोर काय बोलावं हा फार मोठा प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं म्हणून तर परम आदरणीय आपल्या सर्वांच्या चरणावर सुरुवातीलाच अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं दादा एक मनपूर्वक आपलेही ऋण या ठिकाणी व्यक्त करतो, कारण मुंबईमधला कोणताही सप्ताह आणि खऱ्या अर्थानं फलटण असू द्या सातारा पट्ट्यामध्ये कुठंही कार्यक्रम असेल तर एक हक्काचं आदरपीठ विचारपीठ आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतं. मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या समोर बसलेली ही सगळी परम आदरणीय मंडळी म्हणजे व्यवसायाच्या निमित्तानं पुढे असताना अध्यात्म सागरामध्येही तरुणाईला पुढे करून या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेत आहेत. म्हणून या सगळ्या वटवृक्षांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामपंढरीला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सबंध कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज, वारकरी संप्रदायाने कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला आजच्या काळात मुलामा देण्याचं कार्य वास्तवात जर कोण करत असेल तर ही परम आदरणीय समस्त मंडळी आहेत. बाबा आपण सर्वांच्या चरणावर अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. कारण दूरदर्शनवरती आजी अतुलचं एखादं गीत ऐकलं तरी घरात मम्मी पप्प्या का पाहते पप्प्या तोपक, पण त्यामागे दादा त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. अहो माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राब राबतात, पण जेव्हा नाम सप्ताह नाम पंढरीमध्ये उभे राहतात असा काही स्वप्नवित करतात परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या स्वरकंठमणींसाठी झाल्या पाहिजेत. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करताना दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर पडतो परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे ते परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते परम आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठू वारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. अशा मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे परम आदरणीय आमचे चोपदार बाबांनी समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल दादा आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 4.5 मिनिटं झाले, पण 4.5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे महाराज, एकदा जोरदार कडवून टाळ्या होणच जाऊ. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग.
कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता खऱ्या अर्थानं कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला आदिशक्ती, हे सगळं सोडून तुम्ही आलात व्यक्त करतो आणि माझ्या चंदन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठला लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. माझं बोलण्याचं स्पीड जास्त होत नाही ना, कारण मेट्रोत राहणारी माणसं आहेत तुम्ही, त्यामुळं काळजी करायची नाही. आणि प्रश्न असा आहे की बाबा, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा, कीर्तन, नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. 23 वर्षापासून या मातीलाही अखंड नामपरंपरा आहे. मग तरीही ज्येष्ठ आणि तरुण मंडळी समस्त सगळ्यांनी एकत्र येऊन एवढा सुंदर नामसप्ताहाचं नियोजन का केलेलं आहे, किंवा खरंच आजच्या तरुणाईला या नामसप्ताहांची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तो सूत्र जमेल, काळजी करायचं कारण नाही. आता जरी अवघड असेल पण आपण खऱ्या अर्थानं 2 BHK आधीच घेऊन ठेवलाय. गावाकडे आपलं बरं चाललेलं आहे, पुण्यातही पाऊस पाणी चांगला झालेला आहे, फलटण, सातारा, लोणंद पाऊस पाणी चांगला झालेला आहे, लातूर पट्टा मराठवाड्यातही काळजी करायचं कारण नाही. 1,500 कालपासून सुरू झालेले, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. बोलत चला, 84 लक्ष योनीमधून हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे, पण बाबा चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. मीटिंगला आला तरी सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये असे वाईट विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, तुमच्या डोक्यात एक 12:30 वाजवायचे बोलत चला. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमच्या चेहऱ्या वेगळाच भावाला गाड्यांनो, महाराज तुम्ही पाकिट नेणार आहे. कारण लोक राहिलाय तो आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा न माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्राधारे पाहिलं, येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियमान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विचारपीठ आणि विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय, अंग हरी रूप होय,
होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन जाग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी हरी रूप हरी रूप आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. अध्यात्मशास्त्राद्वारे जर विचार केला तर मोक्ष म्हणजे मोक्ष मार्गाचा राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि बाबा आजच्या तरुणाईच्या दृष्टीने जर विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विचारपीठ आणि विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामपंढरीची गरज आहे. विठ्ठल हलो 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 आज आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळेत फार पुढे जायचं आहे म्हणून वेगात पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नामसंकीर्तन आणि नामसप्तांची गरज का. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की खऱ्या अर्थानं आजचा जो पर्वकाळ आहे हा पर्वकाळ प्रजासत्ताक दिनाचा औचित्य आहे. कारण खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी उभा आपण बसलेले आहात हे सामर्थ्य ज्यांच्यामुळे मिळालंय ते आपले महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत. म्हणून तर खऱ्या अर्थानं आज आपल्या देशाचा तिरंगा अभिमानानं फडकत असताना या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं त्यांचं स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, हे शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने हे प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए. खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून तर हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित होतो आहे. अरे काय तो इतिहास, काय ती शौर्य गाथा. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा हेच पिंड समजून घ्यायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. भूतकाळाच्या त्या खोल गर्भामध्ये आम्हाला पाहावं लागेल. तोच आसमंती फडकवणारा भगवा आणि त्या तिरंग्याचा तो हुंकार. इसवी सन 1200 ज्ञानोबा तुकोबांच्या खऱ्या अर्थानं विचारांनी समृद्ध हा महाराष्ट्र पाहता पाहता रामकृष्ण हरीचा गजर करत अध्यात्माचा वसा आणि वारसा फुलू लागला. यवनांची काळरात्र आली पण त्यालाही शिवशंभूने उत्तर दिलं. शिवशंभूंचं निधन झालं आणि 110 लोकांची टोपीकर आता मात्र हिंदुस्थानच्या मातीत पावलं टाकू लागले. पाहता पाहता हिंदुस्थान काबीज करण्याचा ईस्ट इंडिया कंपनीनं खॉप पाहिला आणि एक एक टोपीकर आता हिंदुस्थानच्या मातीमध्ये फिरू लागला. पाहता पाहता सन्मानानं भरणारा भगवा खाली आला आणि इंग्रजांचा युनियन जॅक आता आसमंती फडकू लागला. इंग्रजांचं वर्चस्व व्यापाराच्या निमित्ताने निर्माण होऊ लागलं पण इंग्रजांच्या डोळ्यासमोर होता हा हिंदुस्थान. पण त्यांना माहित होतं खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर होतं पानिपत. कारण या पानिपत मध्ये अफजलीनं आता पराभव समोर दिसत असताना टेकडीवरून मराठ्यांवर नजर टाकली आणि मनात काहीतरी विचारांचं चक्र फिरू लागलं आणि तो बाजूच्या हुजऱ्याला म्हणाला, देख कल की जीत हमारी पक्की जीत है. आणि हुजऱ्याने विचारलं, हुजूर आप बात कर रहे हो तो सच है मगर इसका अंजाम. आणि त्यावेळी अफजलीचं वाक्य होतं, समोर पाहतोय ना अरे ते धुराचे लोट आहे. जी माणसं जेवायला स्वयंपाकाला एकत्र येऊ शकत नाहीत जर फूट पाडायला यशस्वी ठरलो ते खऱ्या अर्थानं लढायला काय एकत्र येतील. आणि पानिपत मध्ये अफजलीचा हा डाव यशस्वी ठरला आणि पानिपत मध्ये विजयाचा रणशिंग हाती येता येता राहिला. आणि इंग्रजांनी हे छेरलं हिंदुस्थानची भूमी म्हणजे धर्मनिरपेक्ष माती. इथं हिंदू मुस्लिम सगळे जाती धर्म एकसंधपणे राहतात. यांच्यात फूट पाडल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं साम्राज्य प्रस्थापित करता येणार नाही. म्हणून तर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिम सैन्याला आता सैनिक म्हणून आपल्याकडे रुजू केलं. त्यांच्या हातामध्ये बंदुका दिली. त्या बंदुकांना कारतूस असायची. ती कारतुसांना डुक्कर आणि गायीची चरबी लावलेली असायची. धर्मशास्त्रानुसार जर पाहिलं हिंदू धर्मशास्त्रियांना गाय पवित्र आणि मुस्लिम बांधवांना डुक्कर निषिद्ध. ही बातमी पाहता पाहता मंगल पांडेंना समजली की हातामध्ये असणाऱ्या कारतुसांना काही ठिकाणी गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे. दातानं कारतुस तोडावं लागायची. मंगल पांडेंच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी इंग्रज अधिकारी ह्यूजला गोळ्या घातल्या आणि या स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटून उठला. पाहता पाहता मंगल पांडेंना फाशी झाली. पण हीच फाशी आता मात्र उमाजी नाईकांना चेतवणारी ठरली. इंग्रजांना घाला गोळ्या, देऊ तुम्हाला इनामाच्या गोळ्या. हा फतवा उमाजी नाईकांनी काढला आणि तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 वर्ष
इंग्रजी सैन्याला उमाजी नाईकांनी सळो की पळो करून सोडलं. पण इथंच फितुरी कामाला आली. फितुरीचा शाप हिंदुस्थानच्या मातीला लगडलेला. आपल्या बहिणीकडे भाऊबीजेला जाताना कोणीतरी बातमी दिली, इंग्रजांनी जाळं टाकलं. उमाजी नाईक तेरबंद झाले आणि या मर्दानी मनगट असणाऱ्या उमाजी नाईकांना मात्र इंग्रजांनी फाशी दिली. पण हीच उमाजी नाईकांची फाशी मर्दानी खऱ्या अर्थानं मनगट असणाऱ्या बांगड्यांनाही प्रेरणा देऊन गेली. आणि मेरी झाशी नाही दूंगी ही गर्जना झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी केली. पाहता पाहता गंगाधर पंतांचं निधन झालं आणि याच वेळी इंग्रज अधिकारी लॉर्ड डलहौसीनं संस्थानं खालसा करण्याचा नवीन फतवा हिंदुस्थानच्या मातीत काढला. त्याला कडाडून लक्ष्मीबाईंनी विरोध केला आणि त्याच वेळी आपल्या लेकराला दामाजी बंधांना फाटीवर घेऊन आता लढण्यासाठी लक्ष्मीबाई खऱ्या अर्थानं सज्ज झाल्या. पण त्याच वेळी लॉर्ड डलहौसीनं बॉकर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याला लक्ष्मीबाईंच्या मागावर पाठवलं. लक्ष्मीबाईंची तलवार इंग्रजी सैन्याचं रक्त पीत होती आणि अशाही परिस्थितीमध्ये बॉकरच्या गोळीनं लक्ष्मीबाईंचा वेध घेतला आणि बांगड्या असणारं मर्दानी मनगट कोसळलं. याच काळामध्ये खऱ्या अर्थानं लढेंगे मरेंगे पीछे नहीं हटेंगे ही घोषणा वासुदेव बळवंत फडकेंनी दिली. आणि याच काळात महाराष्ट्र मात्र दुष्काळानं होळपू लागला. हिंदुस्थानच्या माती दुष्काळानं होळपल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली. याच काळात वासुदेव बळवंत फडकेंना फाशी झाली आणि आता मात्र सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना चाफेकर बंधूंच्या अंतकरणात निर्माण झाली. याच वेळी पुण्याचा कलेक्टर रँड नावाचा अधिकारी, या रँड नावाचा अधिकारी प्लेगच्या साथीचं खऱ्या अर्थानं पाहता पाहता थैमान डोक्यात घेऊन आमच्या घरात घुसायचा. आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायचा आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायचा. हे चित्र पाहिलं आणि मग मात्र खऱ्या अर्थानं संतापाचा उद्रेक झाला. स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता, आमच्या खऱ्या अर्थानं राजांनी दिलेली शिकवण होती. पण ती शिकवण आता कारण ज्यावेळी आबाजी कल्याणला गेला आणि कल्याणचे सुभेदारची सून राजांसमोर आणली त्यावेळी माझ्या राजांना साडी चोळी देऊन त्याला माघारी पाठवलं. आणि त्या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला तिच्या नवऱ्यानं प्रश्न विचारला होता, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? त्यावेळी कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. त्याच संस्कारांची वेली सांगणारा हिंदुस्थान. पण खऱ्या अर्थानं पाहता पाहता हीच रँडची अवस्था पाहिली आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याच रँडला गोळ्या घातल्या गेल्या. चाफेकर बंधू ही फासावर गेले. पण इथं इंग्रजांचे डाव मात्र आता पडू लागले. आता हिंदुस्थानच्या मातीला फोडण्याचं नवीन षडयंत्र सुरू झालं आणि याच काळात शेतकऱ्यांची अवस्था पाहिली आणि त्याच अवस्थेला न्याय देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी हिंदुस्थानच्या मातीत आले आणि चंपारण्याचा लढा पुकारला. निळीच्या शेतकऱ्यांची अवस्था पाहिली आणि चंपारण्याचा लढा यशस्वी केला. पाहता पाहता गदर पार्टीची स्थापना झाली. होम रूल चळवळ आता महाराष्ट्राच्या मध्ये आली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुन्हा एकदा चले जाऊचा नारा दिला. पण इथं महायुद्धाची बीज मात्र पेरली जात होती आणि याच महायुद्धाच्या बीजांमध्ये आता कोणताही खटला दाखल न करता सरळ हिंदुस्थानच्या सैनिकांना फाशी देण्याचा नवीनच कायदा खऱ्या अर्थानं संमत करण्यात आला आणि त्याला विरोध करण्यासाठी अमृतसर मधील जालियनवाला बाग मध्ये पाहता पाहता सबंध समाज एकसंध झाला. पण जनरल डायर या बकासुरानं बेछूट गोळीबार केला आणि 2 वर्षापासूनच काय पण गर्भातल्या लेकरापासून 80 वर्षापर्यंत आमच्या खऱ्या अर्थानं वृद्धांच्या रक्ताचे पाठ वाहिले. उधम सिंहानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या जनरल डायरला कुत्र्याच्या मौतीनं मारला आणि पाहता पाहता स्वातंत्र्यामध्ये असहकार चळवळीला पुन्हा प्रारंभ झाला. पण चौराचौरीमध्ये पोलीस स्टेशन पेटवलं गेलं. 21 इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी जाळले गेले आणि पुन्हा त्याला हिंसक वळण लागलं. पण याही परिस्थितीमध्ये शिरीष कुमारांसारखी तरुण मुलं आता या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये उतरू लागली. पाहता पाहता आता लढेंगे मरेंगे पीछे नहीं हटेंगे हा नारा पुन्हा हिंदुस्थानच्या मातीचा स्वातंत्र्याचा नारा बनला आणि सुखदेव राजगुरू भगतसिंह हजत फासावर गेले. पण त्यांच्या याच फाशीनं स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित झाला आणि 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य सैनिकांचा यज्ञकुंड पेटून उठला आणि हा देशाचा खऱ्या अर्थानं अस्मितेचा स्वातंत्र्य आम्हाला पाहायला मिळाला. पण इथंही त्या स्वातंत्र्याच्या सूर्याला मात्र एक डाग असा चिटकला गेला, कारण जिनांनी आपला डाव साधला आणि पाहता पाहता स्वतंत्र पाकिस्तान अस्तित्वात आला. पुढचे 3च महिने गेले, स्वातंत्र्याचा यज्ञकुंड आता प्रज्वलित होता आणि अशा सुमाराला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नजरेसमोर काश्मीर दिसू लागलं आणि पाकिस्तानचं सैन्य आता हिंदुस्थानच्या मातीमध्ये येऊ लागलं. पाहता पाहता स्वातंत्र्य सैनिकांनी पुन्हा आपल्या प्राणांची बाजी लावली. आपल्या देशातील वीर जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि पाकिस्तानच्या सैन्याला पुन्हा मागे परतावं लागलं. पण इथंच अवघे काहीच दिवस गेले आणि मात्र हिंदी चिनी भाई भाई या नाऱ्याला मात्र चीन आता पाठीत खंजीर गोपसला, कारण चीनच्या डोळ्यासमोर सिक्कीम दिसत होता आणि त्या दृष्टीनं आता चीनचं सैन्य मात्र वेगानं हिंदुस्थानच्या मातीमध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानला गिळंकृत करण्याचा मनसुबा घेऊन आलं. आणि त्याच वेळी रिझाऊ गंगना जवळपास 352 फूट उंच बर्फाच्छादित प्रदेश आणि अशाही परिस्थितीमध्ये जिथं माणसाचा पाऊल टेकू शकत नाही, अशी खऱ्या अर्थानं आमची बटालियन, ज्याचे मेजर होते शैतान सिंग आणि त्यांच्या सोबत होते 121 जवान. आजही जर आम्ही रिझाऊ गंगनाला गेलो तर त्या ठिकाणी आमच्या 121 जवानांचं स्मारक आम्हाला आजही पाहायला मिळतं. आणि भारत सरकारनं वॉकीटॉकीवर आवाज दिला, मेजर आप पीछे आइए. आणि त्याच वेळी शैतान सिंह आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि शैतान सिंह यांचं वाक्य होतं, ज्यांना माघारी जायचं असेल त्याने निघावं, कुणालाही मी अडवण्याची चूक करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर आपली आई असती आणि आपल्या आईच्या अब्रूचे धडे जर कोणी काढले असते तर माघारी फिरला असतात का? आणि एका सुरात भारतीय जवान उत्तरले, मेजर आता जगू बी संगतीनं आणि मरू बी संगतीनं. पाहता पाहता खऱ्या अर्थानं हात तुटले, हातावरती ग्रेनेड आदळलं, पण शैतान सिंह आपल्या पायाला रायफल बांधली आणि गोळ्यांचा वर्षाव चिनी सैन्यावर होत राहिला. अवघ्या 121 जवानांनी 3000 चिनी सैन्याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रक्तरंजित इतिहास घडवला. पाहता पाहता एवढ्या उंचीवरती बर्फाच्छादित प्रदेशामध्ये खऱ्या शैतान सिंह सोबत इतर जवान त्याच खऱ्या अर्थानं बर्फामध्ये स्वतःला सामावून घेते झाले. पण रिझाऊ गंगनावरती चीनला आपला झेंडा मात्र फडकावता आला नाही. एवढं खऱ्या अर्थानं या लढ्यातून बाहेर पडल्यानंतर 1962चा पर्वकाळ आला. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मनामध्ये काश्मीर झुपसू लागलं आणि गुजरातच्या बाजूला कंच प्रांतामधून आता पाकिस्तानचं सैन्य वेगानं पुढे येऊ लागलं. पण त्याही वेळेस भारतीय सैन्यानं पाकिस्तानला पाणी पाजलं आणि पाकिस्तानला कायमचं मागं परतावं लागलं. आणि या परिस्थितीमध्ये या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये देश तर स्वातंत्र्य झाला, पण त्या स्वातंत्र्याला योग्य मार्ग मिळावा आणि खऱ्या अर्थानं लोकतंत्र प्रस्थापित व्हावं, यासाठी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटनेचा मसुदा पूर्णत्वाला गेला आणि हा आपला भारत देश हिंदुस्थानची माती प्रजासत्ताक माती झाली. आणि त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिनाचं हे औचित्य आणि हा तिरंग्याचा सन्मान आहे. त्या सन्मानाला नमत करत आता आपल्या खऱ्या अर्थानं अभंगाच्या चिंतनाचा पुढचा प्रवास आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या मातापित्यांना धन्यता देतात. पण लक्षात घ्या, अभंग ज्यांचा आहे ते तुकोबाराय आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णुनो हे तुझ्या, म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या तुकोबारायांचे शब्द 25,000 घेणाऱ्या आपल्यासारख्याला समजतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून लक्षात घ्या महाराज, आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मातापिता धन्य. इथं मातापिता 2 अनुषंगाने आहेत. पहिले मातापिता म्हणजे संत मायबाप कृपा, म्हणजे संत रूपी मायबाप जे तुमच्या माझ्यासारख्या जीवाला योग्य मार्ग खऱ्या अर्थाने हिताचा मार्ग दाखवतात. आणि दुसरे मायबाप आपले जन्म देणारे माता पिता आहेत. आणि जर संत रूपी मायबापाने आम्हाला अध्यात्माचा मार्ग दाखवला, कारण हित ते करावे देवाचे आणि त्या मार्गाने नेणारे संत रूपी मायबाप आहेत. आणि त्यांनी जर आम्हाला त्या मार्गाने नेलं तर कुळी कन्या पुत्र होती जे खऱ्या अर्थानं एक कन्या आणि एक पुत्र जन्माला येतात. त्यांचं नाव काय? तर जी कन्या जन्माला येते पहिला शब्द कोणता आहे? कुळी कन्या जी जन्माला येते त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव आहे भाव. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. आणि एकदा भक्ताच्या अंतकरणामध्ये भक्ती आणि भाव निर्माण झाला त्याचा हर्ष जीवाला नाही, कुणाला होतो?
पण आता माता पित्यांनी जन्माला घातलं म्हणजे ते आपल्याला सोडून देत नाही. आपल्या लेकराचा हात हातामध्ये घेऊन त्याला योग्य मार्गाने पुढं नेतात आणि त्याचं जीवन घडवतात. संत रूपी मायबाप आमचा हात धरतात आणि ज्या मार्गाने नेतात त्या मार्गानं खऱ्या अर्थानं परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा जर कोणता मार्ग असेल, जर कोणतं विद्यापीठ असेल, जर कोणतं स्कूल असेल, जर कोणतं कॉलेज असेल, गीता भागवत करीती आणि खऱ्या अर्थानं गीता भागवत करीती श्रवण करून आचरणात आणत असताना मुखामध्ये हवं अखंड चिंतन. परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानं फायदा काय होईल? अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील, चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ चित्त जर परमात्म्याला अर्पण केलं, देव पाहावयासी गेलो देवची हुनी. आणि असे जे देवत्वाला जातील तुका म्हणे मज घडो त्यांची अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. समस्त सुरगंधर्व तालाने टाळ मर्षेंसाठी झाल्या पाहिजेत. तुका म्हणे मज घडो त्यांची मृत्यूलोकातील जीवाची तुकोबारांनी सेवा करावी. असं खऱ्या अर्थानं काय करावं एवढं समजून घेतलं म्हणजे आपल्या अभंगाची परिपूर्णता. कारण आपल्याला अभंग सोडवायचा नाही. कारण शब्द लक्षात घ्या महाराज, तुकोबारायांचे शब्द आपण सोडू शकेल. आपल्या 7 काय 70 पिढ्या गेल्या तरी शक्य, आपण फक्त अनुमोदन देत असतो. मग आता चतुर्थ चरणाचा जो भावार्थ आहे त्याची मूळ रेषा समजून घेणं गरजेचं आहे. मग तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मग असं काय करावं लागेल? पुन्हा मूळ वाक्य, आपुल्या हिता जो असे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित कोणतं? महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये हिताची व्याख्या जीवाची सांगताना स्पष्ट करतात. जे का मार्ग मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हितची लागी. म्हणजे प्रत्येकाच्या जीवाची जीवमानाची व्याख्या या मृत्यूलोकात भिन्न आहे. पण आपण सरळ अनुषंगाने जर गेलो तर हित ते करावे देवाचे. पण आता नाठाळ सुद्धा लई जन्माला आलेत महाराज आणि ते सध्या असा प्रश्न निर्माण करतील, देवाचं चिंतन करावं पण का करावं? सोपं करून घेऊ. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबईत खऱ्या अर्थानं वाशीला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावाला गेले. आता प्रत्येक गावात एक टोळी आहे. तुमच्या गावाकडे ऐकणं नाही माहीत नाही, पण रिटायर्डमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावाला जाऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25.
6च महिने गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेला मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले. 25 लाख 3 वेळा पाहुण्याने येऊन नेले. तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे हिला घेतल्याचे अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचे ही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. आता पुढचे 1 तास मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला. घड्याळ पाहायला लागले तुम्ही. आता सुखासाठी घर बांधलं सुख मिळालं महाराज. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? इष्टीचा प्रवास भाडं वाढले म्हणून टेन्शन आहे का? आता दिवसाला तुम्ही खऱ्या अर्थाने एक गाडी घ्याल. व्यापारी वर्ग आहे त्याच्यामुळे सुखी आहात बरोबर. मग टेन्शन विनाकारण घ्यायचं. सुखासाठी घर बांधलं सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा. आता तुमच्या का अजून तरी बरं आहे पण गावाला येऊन पहा सध्या एवढी वाईट अवस्था. त्यात शेतकऱ्याच्या पोराने एवढी वाईट अवस्था कुणाची. आता महिला मंडळ जाऊ दे. आता विषय निघालाय म्हणून एक वाक्य बोलून पुढे सरकतो. आता पुरुष मंडळी सगळे शांत. फक्त महिला मंडळ फक्त खरं बोला. आज जर तुम्ही खरं बोललात तर परमात्मा तुमचं ऐकणार आहे. पण चुकून खोटं बोललात पुढचे 5 वर्ष पाप्या जेजुरीची पायरी चढणार. आता खरं सांगा सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. तुम्ही शांत. मुली मिळत असं नाही. यांच्या बरोबर फ्लॅटच्या आत भांडताना जेवढा मोठा आवाज असतो ना तेवढ्या मोठ्यानं सांगा. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आपला बाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांची अवस्था खरंच वाईट आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात त्या सगळ्या आईने एकदा जोरदार टाळी वाजवा. गावाकडे बरेच राऊंड झाले तुमच्या तुळशीचं लग्न झाल्यावर. बरं महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायला. मग इथं बसलेली कोणती आई मला परमात्म्याची शपथ घेऊन सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले. आता बसल्या जागेवर परमात्म्याची शपथ घेऊन मी वचन घेते का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढाच आहे. आता बोट वर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुम्हाला आता शेतकरी नवरा चालत जावई चालत नाही. तुमच्या मुलीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि दादा या वर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत ज्यांचा पगार 90 ते 92 हजार 11 साडे 11 लाख रुपये पॅकेज आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. गादीवर उभा आहे गॅरंटेड राहतो. फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का परत सकाळचं बस घेऊन सेक्टर 26ला. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. मग तुम्हाला जमीन कायला पाहिजे. कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा काळी आई जर खऱ्या अर्थाने त्याला उपाशी पाहायला गेलं तर उपाशी मारणार नाही तर त्या काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का. आणि कष्टाशिवाय परमात्म्याला मिळालं नाही कष्टाशिवाय संतांना मिळालं नाही. म्हणजे अवताराला आले त्यांना कष्टाशिवाय मिळालं नाही अवतावाल्याला तरी फुकट मिळेल का. एवढा विचार करू शकलो तरी मला वाटतं आपल्या प्रश्नाची उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. आणि सध्या काय झालंय महाराज आता कारण शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत पण त्याही पेक्षा सध्या आता विषय निघालाय म्हणून एक वाक्य बोलून जातो सर की आता आमच्याकडे कन्सर्टला येणाऱ्या केसेसमध्ये 70% प्रकरणं कारण महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आजार सध्या डिवोर्स नावाचं घटस्फोट नावाचा आलाय. आणि सध्या या घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये 12, 15, 20 लाख रुपये पॅकेज आहे. पण आम्ही घटस्फोटाच्या शेवटच्या टप्प्यावर असू तर वास्तवात संस्करण आम्ही किती श्रीमंत आणि हुशार आहोत हा मात्र प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अहो आजूबाजूला जर आम्ही वातावरण पाहिलं तर सध्याचं महाराष्ट्राचं वातावरण इतकं दूषित आहे की धर्माधर्मांमध्ये निर्माण झालेली तेढ ही सध्या महाराष्ट्राच्या एकीला संपवण्याचे कार्य करत आहे. पण हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधीच मोठा होणार नाही.
नाही, आपल्या धर्मातलं तत्वज्ञान समजून घेऊन पुढच्या पिढीला देऊ शकलो तर मला वाटतं इतर धर्मांना दोष द्यायला आपल्याला वेळच मिळणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता मला सांगा, आपला धर्म आपण किती जोपासतोय? तुळशीचं लग्न झाल्यापासून तुम्ही जवळजवळ 20-25 लग्नांना गेलेत ना? किती लग्न मुहूर्तावं लागली? बरं, विवाह सोहळा की संस्कार? विवाह संस्कार, पण ते रात्रीचा कधी संस्कार होताना तुम्ही पाहिलाय का? आणि सध्या लग्न कधी होत आहे? बरं, आता लग्नामध्ये ते आपलं अंतरपाठ तुमच्याकडे धरतात का? अंतरपाठ असतो, पण मला सांगा, त्या हल्ली प्री वेडिंगचा जमाना आहे. त्या प्री वेडिंग वरती सध्या जे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत ते पाहून दादा खरंच वाटतं की अंतरपाठ धरायची गरज आहे. म्हणजे आपणच आपला धर्म विसरत चाललो, इतर धर्मांना दोष देऊन उपयोग काय? आता खऱ्या अर्थाने तुम्हाला 2 प्रश्न विचारून जातो. आणि सध्या तरुणाई आणि विशेषतः आमच्या तरुण बहिणी धर्मापासून दूर जात आहेत, ही ओरड सध्या चालू आहे. पण हात जोडून तुम्हाला एक वाक्य बोलून जातो, त्या मुलींची यामध्ये चूक नाही किंवा मुलांची चूक नाही. पालक म्हणून तुम्ही आणि वक्ते म्हणून आम्ही कमी पडतोय आपल्या मुलांना आपला धर्म विद्यानिष्ठपणे समजून द्यायला. आता सोपं करून सांगतो महाराज, आता येताना मगाशी हळदी कुंकू चालू होतं, बरोबर ना बाबा? आपण आलो त्यावेळेस. आता हळदी कुंकाचे सध्या कार्यक्रम चालू आहेत, बरोबर? पण आता जर खऱ्या अर्थानं कुंकू फक्त हळदी कुंकालाच लावलं जातं का? बाकी दिवशी टिकली? बरं, आता मला सांगा, कुंकू कपाळावर लावलं पाहिजे किंवा नाही? महिला मंडळ बोलत चला, वेळ कमी आहे. लावलं पाहिजे. उद्या तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं बाळा कुंकू लावलं, बरोबर? मुलीनं विचारलं आई का? आजीला विचारलं आजी का? उत्तर आहे. आता एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य सांगून जातो महाराज. सध्या इथं बसलेल्या माझ्या सगळ्या वयस्कर पिढीला एक प्रश्न आहे की आता इथं बसलेल्या जेवढ्या आजी आहेत त्यांनी उत्तर द्यावं एवढी अपेक्षा आहे. आजी, तुम्हाला सासरवाद जास्त होता का तुमच्या सुनेला सासरवाद जास्त आहे? आजीला जेवढा सासरवास होता त्याच्या 1% सासरवास सुनेला. आणि जर तुम्ही सासरवास केला तर उद्या सकाळच्याच इष्टीनं गावाला जावं. बरं, मला सांगा, तुम्हाला एवढा सासरवास होता तरी तुम्ही घरात उलट फिरून बोलला नाही. जरी तुम्हाला राग आला, तुम्ही 1 मिनिट विचार करायचा की आपल्या बोलण्याचा परिणाम घरावर काय होईल. पण आता नवीन आलेली सून जर तिला एकही शब्द पटला नाही तर ती लगेच उलट फिरून बोलल्याशिवाय राहत नाही. आणि आपण त्या मुलींबाबत म्हणतो की सध्याच्या मुली बिघडल्या, बरोबर? पण सायकोलॉजिस्ट म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने एक वाक्य सांगून जातो, त्या मुलींची 1% चूक नाही. कारण 10 मिनिटानंतर त्याच मुलींना एक गोष्ट कळून चुकते की आपण असं बोलायला नको होतं. पण त्यावेळेस त्यांचं कंट्रोल त्यांच्या मनावर राहत नाही आणि हायपेरिटीमध्ये ते उलट बोलून जातात. पण 10 मिनिटानंतर चूक कळते, पण त्यानंतर पुन्हा बोलण्यासारखे शब्द जवळ नसतात, कारण शब्द निघून गेल्यानंतर परत मागे येत नाहीत. याचं कारण काय? मग आजीमध्ये एवढा संयम होता, आमच्या ताईत का राहिला नाही? आणि दुसरा प्रश्न इथं बसलेल्या ज्येष्ठ मंडळींना, बाबा आपल्याकडे आता जोडवं तुमच्याकडे लग्नात घालतात का? विचारावं लागते, कारण आता आयटीच्या मुलींनी करंगळीत आणलंय. आता मला सांगा, आपल्याकडे इथं जी वयस्कर पिढी आहे, नळ भरले की आपल्याकडे अंगठा दाबतात, बरोबर? तो कशाने दाबतात? तांब्यानं. का? तर मेडिकल सायन्सनुसार आपल्या अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे आणि तांब हे उत्तम रक्तसुचालक आहे, म्हणून तांब्यानं दाबलं जातं. आणि त्याचप्रमाणे आता जोडवं हे दुसऱ्या बोटात आहे, बरोबर? आता प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, जोडवं लग्नाच्या 2 महिने आधी घातलं चालतं का? बरं, लग्न झाल्यावर 8 दिवसांनी घातलं चालतं का? बरं, लग्न झाल्यावर 2 दिवसांनी घातलं चालतं का? बरं, लग्नाच्या आधी सकाळी घातलं चालतं का? मग जोडवं हे लग्नाच्या दिवशी मंगळसूत्रासोबतच घातलं जातं. कारण काय? आज आमची आयटीची ताई जर त्या अंगठ्यात आणू लागली, कारण मला सोपं गणित सांगतो, वाशीपासून कल्याणपर्यंत जाईपर्यंत इथं जेवढी वयस्कर पिढी आहे, बाबा बाळ होत नाही म्हणून आमच्या हॉस्पिटलला भेट द्या, एक तरी बॅनर होता का 10 वर्षापूर्वी? पण आता जर मोजत आलं तर जवळजवळ 13 बॅनर आहेत. किती? का घडलं अचानक असं? सध्या काय झालंय, मांडवाचे मीटर किलोमीटर मध्ये वाढत चालले
आणि आम्हाला झेपणार नाही एवढी आमची पाकिटं वाढत चालली. पण श्रोता म्हणून तुमच्या अंतःकरणात प्रश्न निर्माण होत नाही म्हणून ये रे माझ्या मागल्या. फक्त हीच अवस्था आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं तत्वज्ञान आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत वास्तवातल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. पहिला प्रश्न, कुंकू का लावायचं? भगवान परमात्म्यानं, निसर्गानं तुमच्या माझ्या घरातल्या आईला सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलाय आणि तो आशीर्वाद म्हणजे मासिक चक्र. या काळामध्ये शरीरातले हार्मोन्स अत्यंत तीव्रतेने बदलत असतात आणि त्याला नियंत्रित करणारा घटक आपल्या शरीरामध्ये जो काम करत असतो त्याचं नाव पिट्युटरी ग्लँड, जो लहान मेंदूपासून मोठ्या मेंदूपर्यंत वाहणारा उत्तक स्रावक आहे. आणि हा पिट्युटरी ग्लँड घटक सर्वात जास्त ज्यामध्ये आहे, तुम्ही मी गेल्यानंतर गुगलला सर्च करा, ते कुंकुवात आहे. म्हणून कुंकू हे कपाळावर लावलं, जोपर्यंत आजीच्या कपाळावर कुंकू होतं आजी संयमित होती. पण ज्या दिवशी टिकली आली तिथून पुढे काय होतं हे तुम्ही घराघरात पाहताय, मी सांगायची गरज नाही. विठ्ठल आता दुसरा प्रश्न असा आहे, आपल्याकडे अंगठा दाबला जातो कारण मेडिकल सायन्स असं सांगतं आपल्या अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे. तसंच मेडिकल सायन्स नुसार आपल्या घरातील आपल्या आईच्या अंगठ्या शेजारच्या बोटाचा थेट संबंध हा तिच्या गर्भाशयाशी आहे. आणि आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जगणारी माणसं नाही, कारण विवाह हे आपल्याकडे 7 जन्माचं बंधन आहे आणि खऱ्या अर्थानं चारित्र्य या गोष्टीला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य अत्यंत उत्तम व्हावं म्हणून चांदीच का, तर चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून चांदीच. आणि ज्या बोटाचा खऱ्या अर्थानं अंगठ्या शेजारच्या बोटाचा आपल्या घरातल्या आईचा आणि ताईचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे म्हणून त्याच बोटात चांदीचं जोडवं घातलं जातं. म्हणून ते लग्नाच्या आधी नाही, नंतर नाही, मंगळसूत्रासोबतच घातलं जातं. पण खऱ्या अर्थानं हेच आम्हाला आजपर्यंत कळलं नाही. त्या जोडव्याची जागा करंगळीत गेली म्हणून तो खऱ्या अर्थानं गायनॉलॉजीचे हॉस्पिटल भरभरून चाललेत. शोकांतिका विठ्ठल. आणि हे आम्ही सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा शोकांतिका काय असावी. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं, उत्तरित देऊ नका, 10 नंतर घरी जायचंय, बरोबर. आता सुखासाठी पप्या जन्माला तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. सुखासाठी बांध कोरले, ही तर नवीनच टोळी. कारण जरी तुम्ही इकडं असेल तुम्हाला निम्म टेन्शन गावाकडचे बांध राहतो का नाही जाईपर्यंत. कारण सध्या 1 RK 1 BHK आणि गावाकडच्या 2-2 फुटांच्या बांधासाठी रक्ताच्या नात्यांमध्ये वितुष्ट आलंय. आम्ही कोणता समाज निर्माण करतोय विचार करा. महाराज तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते. पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. तेच भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी वाद करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 1 RK 1 BHK 2 BHK साठी एकमेकांसोबत जर कुऱ्हाड घेऊन एकमेकांवर धावत असतील, कोणता अध्यात्म आम्हाला कळालंय विचार मात्र करावा लागेल. महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकण्याचा विचार मनात करत असाल. एवढ्या गोड रामकथा आम्ही शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाहो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं. आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला 20 संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची, सोन्याची. इथं 1 तोळा करायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापा बरोबर वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता.
पण लक्ष्मण भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आज जोडून तुम्हाला आज एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही रक्ताच्या नात्यांमध्ये यावरून वाद केले तर तलाठी भाऊसाहेबांच्या किंवा महानगरपालिकेच्या डॉक्युमेंट्समध्ये थोडा तरी बदल होणार आहे का, याचा मात्र विचार करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, रक्ताच्या नात्यांमध्ये फुटबार बांध आणि 1 RK 1 BHK आणू नका. अहो, कोरोनानं आम्हाला दाखवून दिलंय, एकमेकाची तोंड न पाहणाऱ्या भावांना शेवटचा अग्नी डाग सुद्धा देता आला नाही. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलो, ज्या भावासोबत भांडण आहे, आम्ही 8वीला 9वीला जाईपर्यंत अर्ध चॉकलेट त्याला दिलंय, पण आज फक्त फुटबार बांध मध्ये आले आणि 1 BHK 4 भिंतीमध्ये आल्या, रक्ताच्या नात्यांची माती करायला लागलो. भाऊ हा शब्द उलटा वाचला होतो उभा. कोणत्याही परिस्थितीत जो भावाच्या पाठीमागे उभा राहतो तो म्हणजे भाऊ. आणि मला वाटतं माझ्या बहिणींनो, या भावाभावांमध्ये वाद निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम जर कोणी केलंय, माझ्या बहिणींनो, कदाचित भावाच्या नात्याने माझं तुम्हाला वाईट वाटेल, माझा राग येईल, पण याला सगळ्यात मोठे जबाबदार तुम्ही आहात. कारण तुमच्या अंतकरणातल्या नात्यांमधला लोभ खऱ्या अर्थानं आज त्यांची नाती संपवतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि तुम्हालाही एक प्रश्न विचारून जातो, तुम्हाला भाऊ आहे ना? 1,500 वाला नाही, तुम्हाला भाऊ आहे ना? त्या भावाला भाऊबीजेला भेटायला गेलतात ना, त्या भावाला उवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला खऱ्या अर्थानं महावैष्णव ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊ बीजेला रुमाल घेऊन जात होती, तीच बहीण हल्ली गावाकडे 10 लाखापासून 40 लाखापर्यंत आता खऱ्या अर्थानं जमिनीचे रेट गेले आणि येणे प्लॉट 20 लाखाच्या पुढे गेले आणि इकडेही 1 RK आता 70च्या पुढे गेले. म्हणून राखी आणि रुमालासोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणी, तुम्ही कितीही बगर खाऊन नवरात्रीचे उपवास केले, कितीही भेंडी खाऊन मार्गशीर्ष केले आणि कितीही श्रावणी सोमवार केले, तो परमात्मा तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का, एवढा विचार या निमित्तानं करू शकलो तरी काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा भगवान परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हाला गोकुळ शोधण्याची गरज पडणार नाही. तर वास्तवात तुमचं घरच गोकुळ झालेलं असेल तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, इथून आपण निघालो होतो. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करता? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं किंवा इथं 1 BHK विकत घेण्याचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी 3.5 लाख रुपये रेट होता. पण ज्या दिवशी तुमची घेण्याची परिस्थिती झाली त्या दिवशी 35 लाख रुपये रेट होता. कारण तुमच्या जीवनातली 30 वर्ष तुम्ही घालवली तेव्हा 1 RK 1 BHK मग गावाकडे घर बांधलं. बरं, कुणासाठी बांधलं? पप्यासाठी बांधलं. मग तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का? आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घराला दिली, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर काढला, त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं बरोबर, पण सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्नी डाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, कारण दादा त्या टोळ्या जास्त वाढल्यात महाराष्ट्रात. पुरावा म्हणून एकच करा, पुढच्या 10 वर्षासाठी आपल्या भागात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध, पाणी का? आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ. पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही
आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड सारणाच्या पोऱ्या जोपर्यंत वरच्याच खऱ्या अर्थानं चाळीत वाटल्या जात नाही तोपर्यंत पाप्या आपला पण एकदा पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या वरचन त्या दोन्ही चाळींमध्ये वाटल्या महिला मंडळ तिथून पुढे पाप्या आपला राहात तुम्ही म्हणताय मी म्हणत आता सुखासाठी प्रॉपर्टीचे वाद केलेत प्रॉपर्टी तरी आपली किती दिवस येऊ एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन एक तर ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत नाही आणि तिथल्या तलाठी भाऊसाहेब किंवा अधिकाऱ्यांनी मृत्यू दाखला पाहिला तुमच्या प्रॉपर्टीच्या तुमच्या नावासमोर ते कंस केल्याशिवाय राहत मग ज्या प्रॉपर्टीसाठी अख्खं आयुष्य वादत गेलं तीही आपली किती दिवस आहे मोजून 14 दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहाती चैतन्याला मृत्यूलोकात मूळ विसावा घ्यायचा असेल तर नश्वर देहाला एकमेव साध्याने साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि त्याला या मृत्यूलोकात नामाधारे जर खऱ्या अर्थानं त्याचं चिंतन करून आपल्या जीवनाचं हित साधलं कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे किंवा मुखी नाम हाती मोक्षाईची साक्ष पण त्या मार्गावर नेणारे जर कोण असतील ते म्हणजे आमचे जन्मदाता आणि संतरूपी मायबाप आहे म्हणून तर धन्यता मात्या पित्याला आहे अभंगाच्या प्रथम चरण आपुली आई आमचे समस्त स्वरगंधर्व त्याला निटाळ मर्चींसाठी झाल्या पाहिजेत आणि आजपासून ही सवय लावूनच घ्यायची महाराज कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे एक दिवसीय सप्ताह असू द्या एक फोन केला का ही मंडळी धावत येतात याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर प्रेम आहे मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का कल्याणकारांचं आहे म्हणून आजच नाही आजपासून कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडाळून टाळ्या झाल्याच पाहिजेत लक्षात घ्या महाराज मग आता खऱ्या अर्थानं ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो नश्वर आहे आणि वास्तवात जर सत्य काय असेल तो ईश्वर आहे आणि त्याच्या नामाधारे जर आम्ही चिंतन करण्याचं हित साधलं या देहाचं कल्याण आहे मग जे सुख परमात्म्याच्या नामात आहे जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे पण खरं सांगा महाराज तुम्ही मी एवढे सोपे आहोत का जे सुख परमात्म्याच्या नामात आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चरणात आहे ते कुठं शोधतोय संसारामध्ये आणि म्हणून तर महाराज म्हणतात संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ बरोबर म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलंय संसाराच्या नावे घालून या आणि त्या संसारात आपण तल्लीन पण तरी हा दोन्ही प्रमाणांना आधारे एक प्रश्न तयार होतो की महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या पण जेव्हा आपण संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस बाबा असं जाणवतं की खऱ्या अर्थानं संत परंपरेनंही या मृत्यूलोकात अवतार घेतल्यानंतर तो प्रपंच या मृत्यूलोकात केलेला आहे मग इथं हे वाक्य दुटप्पी होत नाही का उपरोधिक होत नाही का लक्षात घ्या महाराज
तुकोबारायला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. आता सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही, म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात. प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी, म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. प्रपंच केला माझे कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला साहेब जिजाऊ आणि शहाजराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं, लेकरांचं काय घेऊन बसले सर. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंज हरीची अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचे दादा, राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असं, हे घरात घुसताना दरवाजाच्या फ्लॅटच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या पेक्षा काय करता. बरं एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी इथून गेल्यावर चर्चा नको, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. मग आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजी आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा आपण अभ्यास केला तर बाबा वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं, माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का, ज्या पुण्य पावन मातीतून आपण आहोत, ती सातारची असू द्या, पुण्याची असू द्या, लातूरची असू द्या किंवा मराठवाड्याची असू द्या, ज्या मातीतून आपण आलोत, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ रमाई जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची सावित्री जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले बो. फॅरन लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, आपणा सर्वांचं एवढं गोड नियोजन आहे. आणि दादा योगा असा की आज गौतमी पाटील इकडे नेरुळ पट्ट्यात आहे आणि तिला जर बातमी कळाली वाशीमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय, संध्याकाळी 8:30 ते 10:30 वेळ आहे, मग आपण 10 मिनिटं भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 9 सेक्टरमध्ये पर्यंत गेली की आज गौतमी पाटील संध्याकाळी 10 वाजता या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. आता खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या एकतरी सेक्टर मधला एकतरी पोरग तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? गौतमी ताई जर इथे येणार आहेत तर सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील?
कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण बस न, कोण PMT न, काहीच नाही मिळालं काय जीजीपीच्या फोनीवर. पण सगळे कुठं? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समोर त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ सावित्री म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मी म्हणणार नाही. सोपं करून सांगतो. आता खऱ्या अर्थानं मागचं लॉकडाऊन इकडे होतं का? 4.5 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं. त्या लॉकडाऊन मध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण दादा गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ स्वर्ग होईल का नरक? यांच्याबरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं तेवढ्या मोठ्यानं स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखाद्या रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो माझ्या बहिणींनो विचार करायला हवा. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की या सप्त्याच्या काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा भगवान परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये विराजमान व्हावा, तर आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही यापुढे प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या सदस्यांच्या किती हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता काही महिन्यापूर्वी एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला घरात प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी येस ना बाळा, तब्येत काय म्हणते बाळा, मी ये म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा कामाला बाहेर पडले की माझ्याच आहेरात आलेला सोफा सेट व ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते फक्त माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही तर मरेपर्यंत परत मला इथं बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करून जातो, सध्या लग्न सीजन चालू आहे. इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, ती उद्या शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही खरंच लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा. तुम्हालाही भाऊ आहे ना? असं होऊ नये महिला मंडळ. पण आज तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का?
आणता त्यालाही बिचाराला गावाला 2 आणि इकडं 3 देवाला नवस करून मिळाली. निघाला रातच्या 3:30ला. आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 25 रुपयानं मोलमजुरी करून तुमच्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण केलंय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये रात्रंदिवस सालं घातली, तेव्हा तुमचं सासर घडलंय. ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं या नात्यांमध्ये तुम्ही जर प्रेमाची प्रेरणी करू शकलात तर तुम्हाला स्वर्ग शोधायची गरज नाही, तुमचं घरच स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा. सेक्टर 26 ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या सोसायटीत भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सुना सांगत थांब 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे होईशील. आता आपल्या सोसायटीतली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू. 2 दिवस झालंय तिकडे युक्रेन पेटलंय, तिकडं बांगलादेश पेटलेलं आहे, इकडं मराठवाडा पेटलाय. खऱ्या अर्थानं काही सांगू शकत नाही. डग साहेबांनी अवकाळी पाऊस सांगितलाय. आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि तिकडला बॉम्ब इकडं पडला तर काहीच राहायचं नाही. आता आपला सप्ताह चाललाय, पोळ्या करायच्यात, तू डाळ वाटून घे, मी जरा बाहेर जाऊन येते मार्केटला. आपल्या सोसायटीतली सासू होती, गेली मार्केटला. आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डुकून पाहिलं, बो सुनबाई दिसना, डाळीचं तपेलही दिसना. ती घरात नाही घुसली. ती परत निम्या चाळीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या चाळीत डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहते होय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं सुद्धा आज आमच्या घरामध्ये आमच्या त्याच आलेल्या सुनेलाही आम्ही सुद्धा आपल्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपात्या नकाशा चुकला, आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर चूक झाली तर सोसायटीला तमाशा नको, चाळीला तमाशा नको, म्हणून फ्लॅटचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर आपण संबंध चाळीमध्ये तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची मृत्यूलोकातील 2 दार आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे मृत्यूलोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या रोज आम्ही अनुभवतोय, जे पाहतोय तेच वास्तवात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ही 10-10 वर्षाची लेकरं आहे, पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर आजीला राग येतोय, आणि मी आजीच्या मांडीवर बसलो तर मम्माला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी दोघींमध्ये घरात काहीतरी वाद झाले म्हणून आईन आजी घरात एकमेकांशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 10 वर्षाच्या लेकराची ही अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणी, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, शेतामध्ये खऱ्या अर्थानं राबतोय. त्याच्या जीवनामध्ये कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात मला जर काही झालं तर कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस झोपला नाही. दिवसभराच्या सगळ्या कामाचा व्याप सांभाळून तो फक्त समाधानासाठी घरी येतो. आणि त्याच वेळी जर तो आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको मैत्रिणींना सांगते खऱ्या अर्थानं आमचे हे चांगले आहेत. जर आईच्या जवळ बसला तर बायको सांगते आमचे हे चांगले आहेत पण आईचे गुलाम आहेत. आणि तो बिचारा बायकोच्या जवळ बसला तर आई सांगते दुसऱ्याच्या शेतात काम करून याला लहानाचा मोठा केला. काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त अपनी जिंदगी हे चला कट्ट्यावर.
आता संध्याकाळी 11:15च्या बाहेर सोसायटीच्या गार्डन मध्ये बसलेले मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हानेत. घे चमचा भर सभी दुखो की एक ही दवा, घे चमचा भर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तर याचा हरिक. म्हणून खऱ्या अर्थानं वाजलीत किती? 10:30. 5 मिनिटं बाकी आहेत. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा. तुमच्या बाजूला भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या प्रतीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नसते. ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून आपल्या घराचा स्वर्ग करत असतात. आणि असा जर स्वर्ग आपल्या घरामध्ये झाला आणि त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवताचे पाठ आणि अखंड परमात्म्याचं चिंतन झालं, स्वर्ग शोधू नका. तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं नातं किती सुंदर असावं याचं आदर्श उदाहरण माझ्या जीवनाच्या 10 वर्षाच्या प्रवासात जर कुठं पाहायला मिळालं असेल तर खऱ्या अर्थानं कालेकर दादांचं प्रवासामध्ये. कारण आम्ही आपल्या कार्यक्रमाला जेव्हा आलो होतो तेव्हा खऱ्या अर्थानं या नातं किती मोठं उंचीचं असावं याचा आदर्श खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. दादा आज आपली मनपूर्वक व्यक्त करतो. शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. फक्त जाताना एकच गोष्ट सांगतो. ज्या मातीमध्ये आपण घडलो, ज्या मातीमधून आपण पुढे आलो आणि ज्या विचारांचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये आहे, ते विचार म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याचा शुद्धोदक आहे. आणि त्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या जीवनामध्ये जर राहिला त्या ब्रह्मांडाच्या पाठीवर. कारण गीता भागवत, गीता आम्हाला जगावं कसं हे शिकवतं. आणि जगावं कसं हे ज्यांचं मापदंड ज्यांच्याकडे पाहून पाहायला मिळतो ते शिवराया आहेत. आणि भागवत हा ग्रंथ मरणाचा सोहळा कसा असावा हे शिकवतं. आणि मृत्यूचाही सोहळा जीवनात कसा करावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी राजा आहे. अरे मालोजी कोसळला आणि संभाजी शरबंद झाला. औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभाजी आलमगीर औरंगजेब के सामने. आणि त्याच वेळी कविकाला सुसळला, राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे कामो. आणि वसीम पुढे आला, चुप चुप एकदम चुप, याद रख अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अबे बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला, रताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं इंतकाम होगा. आणि त्याच वेळी औरंगजेबाने संभाजी राजांकडे नजर रोखली आणि औरंगजेब उत्तरला, याद रख संभा, आज 2 सवाल पूछूंगा मैं तुझे. ये 2 सवाल तय करेंगे, मौत रहेशे मौत मिलेगे या होगे तुझे तेरी रिहाई. आणि त्याच वेळी औरंगजेबानं आपला पहिला सवाल विचारला, पहिला प्रश्न विचारला, संभा आज तक 30 साल तूने मेरे रोंगटे खड़ा किए, ना जीत हासिल होने दी मुझे, बता आज तक का कहा है खजाना. अरे उसला छावा, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथला मातीचा कण मानतो आम्ही सोनं. अरे तू गल्लास हिंदुस्तान, गल्लीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला हिंदुस्तान बोलावून भेग देतो. घेत नाही असं घेऊ मनगटाच्या बळावर. आणि चरफडला औरंगजेब, ये अल्लाह, ये मराठ है क्या खिलाते हैं अपने बच्चों को कि एक भी संभा पैदा क्यों नहीं हुआ हमारे जनाने में. आणि उसला छावा, अरे खऱ्या अर्थानं तुझ्या पोटी
तुझ्या पोटी स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुल्याम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कदापि नव्हे हा संभा जन्म खाईल तो आऊसाहेब बाबासाहेबांच्या कुशीत आणि सह्याद्री गडकोटांच्या मुशीत, तुझ्यासारखे नव्हे. आणि चरपडला औरंगजेब आणि औरंगजेबानं पुन्हा विचारलं, याद रख संभा, याद रख, दूसरा सवाल अब बुनूंगा मैं, ये सवाल आखिरी होगा जो तय करेगा रिहाइश मौत में लगे, अंजाम मौत का होगा या होगे रिहाई. आणि पुन्हा सवाल विचारला औरंगजेबानं, संभा याद रख, आखिरी सवाल, अब ना होगी नाकाम कोशिश, आखिरी सवाल, कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें. आणि उसळला छावा, अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रे आमची, आई भवानीचे पुते आम्ही, झुंजू इथं मरू इथं, याद रख, वाघाचे बचडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे. नको लागूच दादा. आणि चरफडला औरंगजेब. शेवटी औरंगजेबानं एक वळ पाहिलं, याद रख संभा, कितना भी बात पुणेगा तो आज कैद में है हमारे. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आल्या औरंगजेब गुडघ्यावर टेकून नमाजाच्या रुखवदा पडायला लागला. हे चित्र पाहिलं आणि रक्ताळलेल्या संभाजी रणजी नजर कविकलच्याकडे गेली. कविजी पाहता ना आपण, अरे हा प्रसंगावर सुचते का एखादी कविता. आणि कविकलाश पाहत राहिला, अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता. ही काय कविता ऐकायची वेळ. पण राजांचं रक्ताळलेलं तेजमुख पाहिलं आणि कविकाला सुचलला, राजन का नाही, राजन तुम हो सांधे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज औरंग. राजे काय लढलात तुम्ही जंग, काय राजे तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून तुमच्या समोर आलाय. राजा कामो. आणि औरंगजेब उभा टाकला, चुप चुप, एकदम चुप, कैद में है तू, अंजाम देखना चाहेगा आले औरंगजेब क्या करता है. आणि त्याच वेळी आले औरंगजेबानं सजेचा अंमल करण्याचा फरमान दिला. सजे होते, डोळे काढायचे, हात काढायचे, पाय काढायचे. आता सजेचा अंमल सुरू व्हायचा म्हणून तर खऱ्या अर्थानं वडबुद्रुक उदापूरचा वधस्तंभ सजला गेला. आज खऱ्या अर्थानं ज्यानं 30 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत आले औरंगजेबाची सल्तनत परास्त केली, त्या वाघाला पाहण्यासाठी आज मुंगी जाऊ शकत नाही एवढी तुफान गर्दी जमा झाली होती. साखळदंडामध्ये रजलेला माझा शंभू राजा एक एक पाऊल टाकत आता खऱ्या अर्थानं वडबुद्रुक वळसपूरच्या स्तंभाकडे निघाला होता. पाहण्यासाठी अलोट गर्दी होती. जणू काही वारा शांत झाला होता, सह्याद्री स्तब्ध झाला होता आणि एक एक पाऊल आता वडस्तंभाकडे निघालं. आणि त्याच वेळी सजेचा पहिला अंमल व्हायचा. सजा होती, डोळे काढायची, 2 हपसी लालबुंद तप्त सळ्या, दुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या आणि दोन्ही यवन आता मात्र तप्त लावा उकणाऱ्या सळ्या घेऊन पुढे निघाले. राजांना कळून चुकलं, डोळे जाणार आता. ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या होत्या मावळ्यांना इशारती, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिलं होतं हिंदवी स्वराज्याला स्वराज्याचं स्वप्न, डोळे जाणार आता. पण त्याच वेळी राजांनी घट्ट डोळे मिटले आणि पुन्हा आपले नेत्र उघडले. आणि त्याच वेळी त्या डोळ्यातला तो लाव्हा पाहिला आणि दोन्ही हपसी जे वेगानं पुढे येत होते हातातल्या सळ्या टाकल्या, बाजूला झाले. संतापला औरंगजेब, कामो, आगे 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 जाना होगा. आणि पुन्हा 2 यवन उभे राहिले, हातात सळ्या घेतल्या, राजांच्या नजदीक येऊ लागले. राजांचे डोळे उघडे होते, चेहऱ्यावर स्मित होतं, जगदंबाचा बोल मुखात होता. दोन्ही हपसी वेगानं आता राजांच्या समोर आले. राजांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण त्याच वेळी पाहता पाहता सळ्या जवळ आल्या, अगदी नजदीक आल्या, घुसल्या. दर्शनाचा अवकाश निघून गेला. वातावरण स्तब्ध, सह्याद्री शांत झालं. बोटाला लागलं तर 2 दिवस बोट धरणारे आम्ही, पण राजांच्या डोळ्यामध्ये तप्त लावा उकणाऱ्या सळ्या गेल्या. अरे काळ्या कवींना खोमण्या जळून खाक झाल्या. त्याचा उग्र दर्प आता मात्र बाहेर पसरत होता. पाहणारा प्रत्येक जण स्तब्ध झाला होता, कारण डोळे डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नव्हते. उरल्या होत्या फक्त दर्प उगणाऱ्या जळून खाक झालेल्या खोमण्या. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण सजेचा दुसरा अंमल सुरू व्हायचा होता. दुसरी सदा होती, जबान छाटायची. पुन्हा 2 हपसी हातामध्ये सांडशी लखलखी अंगी तलवार घेऊन आता मात्र पुन्हा एकदा राजांच्या समोर येऊ लागले. पण पाहिला डोळे होते कुठे, पण तरी अस्पष्ट पावलांची जाणीव झाली आणि राजांच्या मनामध्ये विचार आला,
अरे आता जीभ जाणार आता. ज्या जिभेने आजपर्यंत उमटवलं जगदंबचा भो, जी जी बाबासाहेब आऊसाहेबांना सांगत होती सह्याद्रीच्या गडकोटांमध्ये कधी यवनांची सत्ता मी येऊ देणार नाही, जी जीभ आजपर्यंत मावळ्यांना इशारती करत राहिली, जी खऱ्या अर्थानं जीभ आजपर्यंत हर हर महादेवचा गदर करत राहिली, जीभ जाणार आता. पुन्हा दोन हापसी पाहता पाहता सांडशी लखलखल्या रंग्या तलवारी घेऊन राजांच्या समोर आले. राजांचा जबडा मात्र बंद होता. कोणीतरी युक्ती काढली, बाजूला असणारा लोखंडी घन घेतला, राजांच्या डोक्यावर वार झाला. पाहता पाहता कानातून रक्त येऊ लागलं, पण तरी राजांची जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली, बाजूला असणारी तलवार घेतली, राजांच्या पाठमोऱ्या पाठीवर वार झाला. रक्त चिळकंड्या तरांचा हौदोस पेटला. लालबुंद शेंदूर फातेला हनुमंतासारखा आता संबुधाच्या लालबंद झाला, पण जबडा उघडला नाही. पुन्हा कोणीतरी युक्ती काढली, भाल्याच्या नुकोजदार टोकानं आता मांसाचे लगदे काढले, पण तरीही जबडा उघडला नाही. अरे पुन्हा घनाचे गाव झाले. पाहता पाहता नाकातून कानातून रक्ताची धार लागली, पण जबडा उघडला नाही. तलवारीचे वार झाले, जबडा उघडला नाही. पहारीचे वार होत राहिले, जबडा उघडला नाही. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालून हा मोजती अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्य संभाचा जबडा उघडेल कसा? मग कोणीतरी युक्ती काढली, श्वासासाठी जीव गलबलण्यासाठी कानात दाबले आणि श्वासासाठी जीव गलबलला. संधीचा फायदा घेतला, गेली सांडशी ओढली जीभ. रक्ता चळकंड्यांमध्ये जीभ आता वळवळत पडली होती. अरे राजांचा यातनांचा हौदोस पाहिला. 13व्या दिवशी कवी कलशानं प्राण सोडला. कोणीतरी यायचं, आगावर गरम पाणी टाकायचं. कोणीतरी यायचं, बोकड सोलावं असं कातडं सोललं जायचं. कोणीतरी यायचं, हाताची बोटं छाटून निघून जायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडून निघून जायचं. कोणीतरी यायचं, माणसाचे लगदे तोडून कुत्र्या गुजरांना घालायचं. तब्बल 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 40 दिवस माझ्या राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला, पण झुकला नाही, नमला नाही. खऱ्या अर्थानं शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं फैलाए उसने रहमत के हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर नहीं टके उसने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कभी कामयाब. ऐसे खाली हात लौटना पडेगा दहाल. माझ्या संत धनानं ते भाग्य मिळूच दिलं नाही. कारण खऱ्या अर्थानं औरंगजेबाची कबर याच मातीत गाठली गेली. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं त्या शंभूंचे, त्या शिवरायांचे आम्ही वारसदार आहोत. आणि त्या वाहणाऱ्या रक्ताला जर आम्ही सचोटीनं चारित्र्यानं घडवण्याचा प्रयत्न केला तर उद्याचे शिवराय घराघरात जन्माला येतील आणि खऱ्या अर्थानं ते देवत्वापर्यंत पोहोचतील. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेत 4 चरणाचा अभंगाचं चिंतन सार पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा आहे ना त्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आलेल्या सर्वच मान्यवरांचे खऱ्या अर्थानं या 23 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या घामाचा थेंब या मातीत दडलेला आहे. आपण सर्वांचे एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मोठ्या माणसांचा मोठेपणा बाबा तुमच्या सगळ्यांच्या रूपानं खरं तर पाहायला मिळाला. कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून बहुतांश प्रमाणांचं खडी साखरेत आपण रूपांतर केलं. एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा पोहोचवण्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे ज्यांचं खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून काम चालू आहे, आमची सोशल मीडियाची टीम छंद भक्तीचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे कार्य करत आहेत, एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. आपण सर्वांच्या चरणावर बाबा साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं दादा मनपूर्वक आपलेही ऋण दादा आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. जर कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर अत्यंत नम्रपणे साष्टांग दंडवत प्रतिपादित करीत दादा आपण सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि नियोजित वेळेत माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.